हाय मुलांनो, आज आपण युनिट 1 अवर बॉडी मधला लेसन 1 बघणार आहोत. चॅप्टर 1 बघणार आहोत. माय बॉडी. बॉडी म्हणजे आपले जी बॉडी आहे, आपलं जे शरीर आहे त्याला बॉडी असं म्हटलं जातं. हे बघा, ही जे आहे तर ही आपली पूर्ण बॉडी आहे, शरीर आहे. माय बॉडी हॅज मेनी पार्ट्स. तर आपल्या ह्या बॉडीला खूप सारे पार्ट्स आहेत की नाहीत? ईच पार्ट ऑफ द बॉडी हॅज अ नेम. आणि या प्रत्येक पार्टला काहीतरी नाव आहे. लुक ॲट मी, माझ्याकडे बघा. दिस इज माय हेड. मग ह्या पार्टला काय नाव आहे? हेड असं नाव आहे. धिस इज माय फेस. हे माझं फेस म्हणजे हा पूर्ण जो आहे तो माझा चेहरा आहे. दिस इज माय नेक. हे माझा नेक म्हणजे गळा आहे. दिस इज माय आर्म. हा माझा हात आहे. आय हॅव 2 आर्म्स. मला 2 हात आहेत. दिस इज माय चेस्ट. ही माझी छाती आहे. दिस इज माय बेली. हे माझं स्टमक आहे. दिस इज माय लेग. हे माझे पाय आहेत. आय हॅव 2 लेग्स. मला 2 पाय आहेत. दीज आर सम ऑफ द पार्ट्स ऑफ माय बॉडी. आता हे काही माझे बॉडी पार्ट्स झाले, म्हणजे बॉडीमधले पार्ट झाले. मी सगळे इथे सांगितलेले नाही आहेत. माय एंटायर बॉडी इज कवर्ड विथ स्किन. आता हे जे असतं की नाही, हे आपल्या ज्या बॉडीवरती आहे ना, तर ह्याला त्याची काय म्हणतात? ही जी आहे की नाही, स्किन आहे बॉडीची. ठीक आहे, त्याला मराठीत त्वचा असं म्हणतात. माय फेस हॅज मेनी पार्ट्स टू. जसं आपल्या बॉडीमध्ये खूप सारे पार्ट्स आहेत ना, तसे आपल्या फेसमध्ये, आपल्या चेहऱ्यामध्ये सुद्धा पार्ट्स आहेत. इट हॅज 2 आईज. आपल्याला 2 डोळे आहेत. ओके. 1 नोज, 2 इयर्स, 1 माउथ हॅव्हिंग. आता तोंडामध्ये काय असते आपल्याला? टीथ आणि टंग हे सुद्धा असतात विदिन. माय फेस अल्सो हॅव 2 चिक्स. चिक्स म्हणजे गाल. 1 चिन. चिन म्हणजे ही हनुवटी आहे की नाही आपली, ती. अँड 1 फोरहेड. फोरहेड म्हणजे कपाळ. माय हेड इज कवर्ड विथ हेअर्स. आपल्या डोक्यावर काय असतात? केस असतात. केसांनी माझं जे डोकं आहे ते कव्हर केलेलं असतं. समजलं? आपल्या फेसमध्ये एवढे सारे पार्ट्स असतात. माय नेक जॉईन्स द हेड टू द रेस्ट ऑफ माय बॉडी. आता आपलं जे हे डोकं आहे ते आपल्या बाकीच्या बॉडीला कोण जॉईन करतं? तर हे नेक जे आहे त्यांनी जॉईन केलेलं असतं. बिलो द नेक आर द चेस्ट. आता ह्या गळ्याच्या खाली काय आहे? नेकच्या खाली काय आहे? चेस्ट आहे. बेली म्हणजे आपलं पोट आहे आणि ही पाठ आहे. ठीक आहे, बॅक आहे. नेकच्या खाली काय आहे? चेस्ट, बेली आणि बॅक. चेस्ट म्हणजे छाती, बेली म्हणजे पोट आणि बॅक म्हणजे पाठ. माय 2 आर्म्स अँड 2 लेग्स आर कॉल्ड द लिम्स. मला जे 2 हात आणि 2 पाय आहेत त्यांना काय म्हणतात? लिम्स म्हणतात. ठीक आहे. आता या चित्रामध्ये बघा बरं काय काय दिलेलं आहे. आर्म. आता ह्या आर्ममध्येच काय आहे? हा हँड आहे माझा. ह्या हँडच्या ह्या फिंगर्स आहेत आणि हा जो आहे याला अंगठ्याला काय म्हणतात? थंब असं म्हणतात. हा जो खांदा आहे याला शोल्डर असं म्हणतात. त्यानंतर हे जो कोपरा आहे की नाही आपला त्याला एल्बो असं म्हणतात. हे जे मनगट आहे की नाही तर त्याला रिस्ट असं म्हणतात. ह्या फिंगर्स आहेत. हे लेग्स आहेत. लेग्समध्ये हा फूट आहे. ठीक आहे. आणि हे जे आहे ना तर ह्याला अँकल म्हणतात. टाचेला. आणि हे जे पुढची बोट आहेत ना ह्याला टोज असं म्हणतात. समजलं? आणि हा जो आहे याला गुडघा म्हणतात. आणि ही जी मांडी आहे गुडघ्याला नी असं म्हणतात. आणि ही जी मांडी आहे तर याला थाय असं म्हणतात. तर हे सगळे आपले बॉडी पार्ट्स आहेत. इच वन ऑफ अस हॅज द सेम बॉडी पार्ट्स. आपल्या प्रत्येकाला सेम बॉडी पार्ट्स असतात. येट इच वन लुक्स डिफरंट. आणि आपल्याला सगळ्यांना सेमच बॉडी पार्ट्स असतात. आपल्या सगळ्यांना नाक असतं, डोळे असतात, कान असतात, तोंड असतं, हात असतात, पाय असतात, पोट असतं, पाठ असते, छाती असते. तरीसुद्धा आपण एकमेकांपेक्षा डिफरंट म्हणजे वेगळे दिसतो. सम आर टॉल अँड सम आर शॉर्ट. काही जण उंच असतात, काही जण बुटके असतात. सम आर फॅट अँड सम आर थिन. काही जे असतात ते जाडे असतात. फॅट म्हणजे जाड आणि थिन म्हणजे लुकडे असतात. सम हॅव स्ट्रेट हेअर अँड सम हॅव कर्ली हेअर. कुणाला स्ट्रेट हेअर असतात, कुणाचे केस कुरळे असतात, कर्ली असतात. ठीक आहे. आता क्लासरूम ॲक्टिव्हिटी हे तुम्हाला क्लासरूममध्ये करायचं आहे. सिंग अलोन.
एकट्याने गाणं म्हणायचं आहे. नॉड युअर हेड म्हणजे तुमचं डोकं हलवा. बेंड युअर नीज तुमचे गुडघे वाकवा. ग्रो ॲज टॉल ॲज ट्रीज आणि जसे झाड मोठे होतात की नाही, उंच होतात त्यांच्यासारखे वाढा, ग्रो व्हा. ऑन युअर नीज स्लोली फॉल. कर्ल युअर सेल्फ इनटू अ बॉल तुमचे गुडघे वाकवा आणि त्या गुडघ्यांवरती बसा आणि जसं की बॉल होतो की नाही तसा गोल गोल तुम्ही व्हा. रेज युअर हेड जम्प अप हाय तुमचं डोकं वर उचला आणि उंच उडी मारा. वेव युअर हँड अँड से गुड बाय आणि तुमचा हात हलवून गुड बाय म्हणा. हे असं गाणं म्हणत तुम्हाला ॲक्ट करायचं आहे स्कूलमध्ये. ठीक आहे. रिमेंबर आता लक्षात ठेवा, अवर बॉडी हॅज मेनी पार्ट्स आपल्या शरीराचे आपल्या बॉडीचे खूप सारे पार्ट्स असतात, खूप सारे भाग असतात. इच वन ऑफ अस हॅज द सेम बॉडी पार्ट्स आपल्या प्रत्येकाला सेम बॉडी पार्ट्स असतात. येट इच वन लुक्स डिफरंट आणि तरीसुद्धा आपण एकमेकांपेक्षा वेगळे दिसतो. आता आपण एक्सरसाइज बघूयात. आन्सर इन वन वर्ड एका शब्दामध्ये उत्तर द्यायचं आहे. व्हॉट जॉईन्स द हेड टू द रेस्ट ऑफ द बॉडी आता हे आपलं हेड आहे आणि ही आपली बॉडी आहे. यांना जॉईन कोण करतं तर हे नेक करत असतं. NECK नेक. व्हॉट इज द कलर ऑफ युअर आईज तुमच्या डोळ्याचा कलर काय आहे. तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्याचा कलर लिहायचा. कुणाचा ब्लॅक असतो, कुणाचा ब्राऊन असतो. ठीक आहे. कुणाचा ग्रे सुद्धा असतो. डू यू हॅव कर्ली ऑर स्ट्रेट हेअर तुमचे केस कसे आहेत, कर्ली आहेत का स्ट्रेट आहेत ते लिहायचं आहे. व्हॉट आर 2 आर्म्स अँड 2 लेग्स कॉल्ड 2 आर्म्स 2 हात आणि 2 पायांना काय म्हणतात तर त्यांना लिम्स असं म्हणतात. ठीक आहे. ते लिहायचं आहे. मॅच द फॉलोविंग आता इथे नावे दिलेले आहेत तर ते बॉडी पार्ट्सला मॅच करायचं आहे. द फर्स्ट वन हॅज बीन डन फॉर यू एक करून दाखवलंय. आय म्हणजे डोळे इथे डोळ्यांना जॉईन केले. नोज म्हणजे नाक तर इथे हे जॉईन केलेलं आहे. EAR इयर म्हणजे कानाला जॉईन करायचं आहे. CHEEK चिक म्हणजे गालाला जॉईन करायचं आहे. HAIR हेअर म्हणजे केसांना जॉईन करायचं आहे. FOREHEAD फोरहेड म्हणजे हे समोरचं कपाळ त्याला जॉईन करायचं आहे. TONGUE टंग म्हणजे जिभेला जॉईन करायचं आहे. TEETH दाताला जॉईन करायचं आहे. ठीक आहे. थर्ड, फाइंड द नेम्स ऑफ द पार्ट्स ऑफ बॉडी इन द वर्ल्ड ग्रीड आता इथे असे वर्ड ग्रीड दिलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे असे वेगवेगळे शब्द दिलेले आहेत तर त्यातून तुम्हाला हे बॉडी पार्ट्सचे नावं दिलेत ना तर ते शोधायचे आहेत. NOSE नोज आता नोज कुठे आहे इथे बघा. NOSE नोज आणि त्याला मग असं कव्हर करायचं आहे किंवा सर्कल करायचं आहे. HAIR हेअर आता हे तुम्ही करायचं बरं का. इथे हे मी करून दिलेलं आहे हे शोधायचं बघा. HAIR हेअर. टीथ TEETH टीथ आता हे कसं शोधायचं तिथं पहिल्यांदा टी आहे. मग टी असलेले वर्ड्स कुठे कुठे आहेत ते शोधायचे. इथे टी आहे इथे टी आहे नाही आपल्याला TEE पाहिजे. इथं पण टी आहे इथे टी आहे इथे ए आहे नाही तर TEE पाहिजे. हे बघा इथं TEE आलं पुढे TH आहे का ते शोधायचं. तर लिप्स LIPS एलचे शब्द शोधायचे. इथं LEG लेग आहे लगेच लेगला करून घ्या. LIPS लिप्स आहे. HAND हँड हे त्यांनीच करून दिलेलं आहे. आणि FOOT फूट त्याला सर्कल करायचं आहे. अशा प्रकारे करायचं आहे. द थिंग्स टू डू आता काय करायचं आहे. कलेक्ट पिक्चर्स ऑफ द पार्ट्स ऑफ बॉडी अँड पेस्ट देम इन युअर स्क्रॅप बुक एक साधी कच्ची वही घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये बॉडी पार्ट्सचे चित्र गोळा करायचे आणि ते तिथे पेस्ट करायचे आहेत. म्हणजे हाताचं, पायाचं, डोळा, नाक, कान असे तुम्हाला जेवढे बॉडी पार्ट्स भेटतील त्याचे चित्र तिथे पेस्ट करायचे आहे. समजलं.